मुंबईमध्ये काल आपण जर बघितलं गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत आणि त्यानंतर अनेक मंडळांनी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन सोहळा जो आहे तो रद्द आणि साधे पद्धतीने करण्याची भूमिका मांडली आहे। सध्या आपण जर बघितलं चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे, त्या मंडळाने देखील साधे पद्धतीने आपलं गणरायाचं आगमन सोहळा आहे तो पार पाडणार आहे। 30 तारीखला गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आहे आणि आपल्यासोबत सभासद आहेत। काय सांगाल, आपण जर बघितलं जी काल घटना घडली आणि त्यानंतर अनेक मंडळांनी काही निर्णय घेतले, ते म्हणजे आगमन सोहळा जो आहे गणपती बाप्पाचं ते साधे पद्धतीने आणि काही रद्द करण्यात आले। आपल्या मंडळाची पुढची भूमिका काय असणार आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भुलेश्वरचा महाराजा यांच्या जे पदाधिकारी आहेत, जे अध्यक्ष आहेत, ज्यांचं काल अपघाती निधन झालं, त्यांच्या प्रति संवेदना आम्ही व्यक्त करतो। दक्षिण मुंबईतील एक प्रमुख मंडळ भुलेश्वरचा महाराजा 63वं वर्ष साजरं करत होतं आणि काल आगमनाच्या दिवशी मात्र ते गालबोट लागलं। जसं आपण सांगितलं तर काही मंडळांनी आजच्या दिवशीची प्रमुख आगमनं होती दक्षिण मुंबईतली ती रद्द करण्यात आलेली आहे। तर खरोखरच एक वाईट घटना ही मानावीच लागेल। आमचंही आगमन पुढच्या 30 ऑगस्टला आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही यावर्षी आगमन आमच्या विभागातूनच असेल। कलागंध कार्यशाळेतून आमचा गणपती तोपर्यंत आमच्या विभागात असेल आणि जे काय असेल ते विभागातूनच करण्यात येईल। आपण जर बघितलं मुंबई महापालिकेच्या वतीने सार्वजनिक मंडळाची एक बैठक बोलवली जाते, ती पण 2 ते 3 महिन्याआधी गणेश उत्सवाच्या आधी। यावेळी त्या बैठकीला उशिरा झाला असं देखील काही मंडळांचं म्हणणं आहे। उशीर झाला त्याचं कारण पण आहे, कारण जर आपण बघितलं पावसाळ्याचा जो हे होता त्याच्यामध्ये बराच लेट पाऊस सुरू झाला, म्हणजे उशिराने पाऊस सुरू झाल्यामुळे काही कार्य होती जी काही जसं खड्डे आणि जे इतर गोष्टी होत्या त्या उशिराने सुरू झाल्या। पण त्याच्यावरही बृहन्मुंबई महानगरपालिका त्याच्यावरही अगदी वेगाने काम करते। जसं जसं गणेशोत्सव जवळ येतो, अगदीच 2 ते 3 दिवसापूर्वीच परवाच मीटिंग आम्ही म्हणजे पोलिसांसोबतही मीटिंग झाली होती, त्यातही त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले होते की बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतची जी सभा होईल सगळ्या मंडळांसोबत तुमचे जे जे काही इश्यूज असतील ते पटापट तुम्ही सांगून घ्यावे, ज्याच्यावर त्वरित कारवाई केली जाईल, अगदी 2 दिवसापूर्वीच। आणि तसे इन्स्ट्रक्शन महाराष्ट्र सरकारनेही दिलेले आहेत। नक्कीच काही पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, एकीकडे आपण जर बघितलं गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या प्रमाणात होत आहेत, आज देखील अनेक मंडळाचं आगमन आहेत, मात्र सोहळा जो आहे तो रद्द करण्यात आला आहे। तर काही भागांमध्ये अजून देखील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता मला असं म्हणायचं आहे की दरवर्षी गणपतीचं आगमन आमचं वर्षामधून होत असतं आणि BMCला आणि सरकारला माहिती असतं, तरी पण सरकार दरवर्षी काय करतं, लेट करतं। हे सर्व कामं, खड्डे बुजवायची कामं वगैरे लेट करते। वास्तविक माझं असं म्हणणं आहे की गणपतीचं आगमन होतं तर रस्ते एकदम चांगले असावे, खड्डे बुजलेले असावे, त्यामुळे गणपती आणताना त्याला गचका लागू नये, काय नाही, स्मूथली गणपती यावा ही आमची इच्छा असते। आणि आमचं सरकारला एकच निवेदन आहे की रस्त्याचं काम ते लवकर लवकर पूर्ण करावं, ज्याने गणपती आगमनाला किंवा विसर्जनाला त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी। आपण जर बघितलं बैठकीला उशीर लावला आहे, ज्या समस्या असतात प्रत्येक मंडळाचा आणि ते महापालिकेसमोर मांडल्या जातात की गणेश भक्तांना काय त्रास होतो, काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं नाही, मात्र ही बैठक जी आहे ती उशिराने लावल्या, त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या उशिरा झाल्यात असं वाटतंय का? उशीर तर झालेला, पण त्याला कारण पाऊस पण आहे, कारण पाऊस एवढे लेट सुरू झाला, त्यामुळे त्यांच्या मिटिंगला त्यांना काय अडचणी येते, त्यांना वाटतं लेट कळले असतील किंवा काय, त्याचा काय आम्हाला अंदाज नाही सरकारचं काय असते। पण सरकारची मिटिंग आता 17 तारखेला झालेली होती, त्यामध्ये आम्ही आमचे विषय मांडलेले आहेत, ते बोलले आम्ही पूर्ण करू, हे त्यांनी आम्हाला दिले। आता त्यांनी एरियातले स्पीड ब्रेकर काढलेले आहेत, ज्याला त्रास होईल असे स्पीड ब्रेकर काढायचं काम चालू झालेलं आहे। आमच्या इकडचे स्पीड ब्रेकर काढले गेलेले आहेत। नक्कीच हे होते सार्वजनिक गणेश मंडळ आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेने लवकरात लवकर ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते भरावेत आणि त्याची डागडुजी करावी अशी देखील मागणी आता प्रत्येक मंडळाकडून केली जाते। त्यामुळे आता महापालिका ह्या रस्त्यांवर खड्डे कधी बुजवणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश गुरसह महिरा जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।